आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीने तूप. ही साय काढलेली आहे मी. 15 ते 20 दिवसांची साय आहे ही. आपलं लोकल दूध न वापरता मी डेअरीतलं दूध आणते, त्याची साय रोजच्या रोज मी काढून ठेवते. ती साय काढण्याआधी मी भांड्यात थोडंसं दही टाकलेलं आणि त्यानंतर त्याच्यावर मी साय साठवली आहे. आता आपण तूप काढणार आहोत, तर ती साय मी आधी थोडीशी फेटून घेतली आहे आणि नंतर आपण मिक्सरला ती फिरवणार आहोत. मिक्सरला एकसारखी न फिरवता आपण थोडंसं पल्स करत करत फिरवायचं आहे. एकसारखी फिरवली तर पूर्ण ते एकत्र होतं, मग लोणी आपला निघत नाही. त्यामुळे थोडं थांबून थांबून मिक्सर फिरवत राहायचं आहे. हे अशा पद्धतीनं आपल्याला दिसतं की लोणी निघत आलेलं आहे. पल्स करत करत फिरवायचं आहे ते, म्हणजे हे अशा पद्धतीने आपल्याला दिसतं की लोणी आपलं झालेलं आहे. 1-2दा आपण झाकण काढून बघायचं आहे झालं आहे की नाही झालं. हे 2 ते 3 मिनटात आपलं लोणी निघतं. हे असं लोणी निघलेलं आहे आपलं. अशा पद्धतीने सगळ्या साईचं मी लोणी काढून घेतलेलं आहे. हे पूर्ण गोळा असा घट्ट बनवून घ्यायचा आहे. इतकं लोणी आपलं निघालेलं आहे. जेवढी साय होती त्याचं पूर्ण लोणी काढून घेतलेलं आहे आणि हे राहिलेलं ताक त्याचं निघालेलं आहे. राहिलेल्या ताकाचं परत एकदा मी मिक्सरला फिरवून हे परत एकदा लोणी निघालेलं आहे त्याचं. आणि आता परत आपण हे लोणी धुवून घेणार आहोत. घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे आणि पाणी ओतून लोणी 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ पाण्याने धुतलेलं आहे. आता आपण गॅसवर ते वितळायला ठेवणार आहोत. तर तूप आपण बनवतोय त्याचं. गॅसवर ठेवल्यानंतर असं लोणी वितळायला सुरुवात होते आणि पूर्ण पातळ होतं ते आणि त्याला फेस यायला आणि ते उतू जायला लागतं. त्यामुळं कितीही लोणी असलं तरी जरा मोठ्या पातेल्यातच ठेवायचं, त्यामुळं ते पटकन उतू जात नाही. थोडंसं ढवळत राहायचं आहे, म्हणजे ते पातेल्यातून बाहेर येत नाही. हे अशा पद्धतीनं आपलं तूप तयार होतं आहे. हा फेस आलेला आहे. हा फेस जोपर्यंत पूर्ण जात नाही तोपर्यंत आपलं तूप तयार झालेलं नाही आहे. आता पूर्ण फेस आपला गेलेला आहे, त्यामुळं तूप आपलं तयार झालेलं आहे. माझ्याकडं 1/2 किलोची बरणी आहे, त्यात मी भरून ठेवते आहे तूप. तूप थंड झाल्यानंतर भरायचं आहे काचेच्या बरणीत, नाही तर बरणी फुटण्याची शक्यता असते गरम गरम फुटलं तर. अशा पद्धतीने 1/2 किलो तूप आपलं तयार आहे. हे बघा.